नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ABK स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, आपला महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट ब मुख्य परीक्षेचा दिनांक 5 नोव्हेंबर 2023 साली झालेला म्हणजे पेपर क्रमांक 2 म्हणजे सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणीचा आपला पेपर जो आहे तर तो आज आपण इथे स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत। तर या अगोदर आपण जो आहे तर याचा पेपर क्रमांक 1 स्पष्टीकरणासहित पाहिलेला आहे, ते देखील सर्व व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या। तर या पेपरमधील आज आपण गणित व बुद्धिमत्ता संबंधित जो भाग होता, ज्याचे महत्त्वाचे असे 21 प्रश्न होते, तर ते 21 प्रश्न आज आपण इथे स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत। तर हे प्रश्न तुमच्या येणाऱ्या कंबाईनच्या मुख्य परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा। तर वेळ न घालवता आपण आजच्या आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळत पाहूया। आजच्या आपल्या गणित व बुद्धिमत्ताचा जो भाग आहे त्यामधील आपला हा प्रश्न पहिला। तर प्रश्न पहिला तुम्ही इथे काय दिलेला आहे, प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य अंक लिहा। तर आता इथे आपल्याला 4 डायग्राम दिलेले आहेत। तर आता इथे मधला जो प्रश्नचिन्ह आहे तर त्या जागी आपल्याला योग्य संख्या भरायची आहे। तर इथे जर तुम्ही पाहिलं तर आता ह्या बाहेरच्या 3 संख्येचा संबंध मधल्या एका संख्येशी आहे। तर आता काय संबंध आहे तर तो तुम्ही इथे पाहू शकता। तर ह्या 2 संख्येचा गुणाकार केला आहे म्हणजे 0.9 आणि 0.7 यांचा जर गुणाकार केला तर तो किती येतो, 0.63 येतो। आणि काय केलेलं आहे, इकडच्या जी संख्या आहे 0.3 त्याने त्याला भागलेलं आहे। आता 0.63 ला 0.3 ने जर भागलं तर किती येतं, तर 2.1 येतं। म्हणजे याप्रमाणे सगळं जर तुम्ही करून पाहिलं तर ते येतं। इथे काय येतं, 7 चौक 28, 28 भागिले 0.2 हे 1.4 येतं। त्याप्रमाणे 8 त्रिक 24 म्हणजे 0.24 आलं, त्याला 0.2 ने भागलं तर ते येतं 1.2। आणि इथे देखील 5 त्रिक 15 आणि 15 जर तुम्ही जर 6 ने भागलं तर 5 त्रिक 15 म्हणजे 0.15 येतं। हे 0.15 भागिले जर तुम्ही हे 0.6 केलं तर किती येतं, 0.25 येतं। म्हणजे 0.25 कशामध्ये दिले आपल्याला इथे, तर इथे 4D मध्ये दिले, तुम्ही पाहू शकता। तर इथे प्रश्नचिन्हा जागी काय येणार आहे तर 0.25 ऑप्शन 4 आपलं या पहिल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे। तर पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 2। तर काय दिलेलं आहे इथे, जर अधिक म्हणजे भागिले, गुणुले म्हणजे वजा, वजा म्हणजे गुणुले आणि भागिले म्हणजे अधिक, तर 39 अधिक 13 वजा 11 गुणुले 12 भागिले 3 ची किंमत किती। तर आता इथे चिन्ह बदलून आपल्याला इथे योग्य भरायचं आहे आणि त्याचं योग्य किंमत आपल्याला काढायची आहे। तर प्रश्नात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता। तर अधिक बरोबर भागिले, गुणुले बरोबर वजा, वजा बरोबर गुणुले आणि भागिले बरोबर अधिक दिले। तर आपला प्रश्न काय आहे, 39 अधिक 13 वजा 11 गुणुले 12 भागिले 3 आहे। तर अधिक बरोबर भागिले दिले, वजा बरोबर गुणुले, गुणुले बरोबर वजा आणि भागिले बरोबर अधिक दिले। आता हे अगोदर पहिल्यांदा भागाकार होतो, भागू बेव, त्यानुसार 13 त्रिक 39 झालं आणि हे गुणुले 11 ला गुणुले 11 वजा 12 अधिक 3। आता वजा 12 अधिक 3 जर केलं तर किती येतं, वजा 9 आणि हे 11 त्रिक 33, 33 मधून 9 गेले किती राहिले, 24 राहिले। म्हणजे याचं योग्य आन्सर काय असणार आहे तर ते 24 असेल। तर 24 आपल्याला इथे ऑप्शन 3 मध्ये दिलेलं आहे, तेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 3। तर आता हा नातेसंबंधावरती आधारित हा प्रश्न आहे। काय दिलेला आहे, अमर त्याची आत्ते बहीण सविताला म्हणाला, साईराज हा माझ्या आजीची मुलगी कमल हिचा नातू आहे। अमरची आत्या ही साईराजची आजी आहे, तर कमल आणि सविता यांची नाते काय। तर आता नातेसंबंधावरती जे प्रश्न आहे तर ते काय करायचे, आपले जे नातेवाईक आहेत तर त्याच्यामध्ये ठेवून तुम्ही याचा आन्सर काढू शकता, म्हणजे लगेच मिळू शकतो तुम्हाला। तसं देखील काढू शकता किंवा पुरुषाला तुम्ही चौकोन करा आणि स्त्रियाला गोल करा वर्तुळ, यावरून देखील काढू शकता। तर काय दिले, अमर त्याची आत्ते बहीण सविताला म्हणतोय, काय म्हणतोय, साईराज हा माझ्या आजीची मुलगी कमल हिचा नातू आहे। म्हणजे त्याची आत्ती बहीण कोण आहे तर सविता आहे अमरची। आणि काय म्हणतोय तो, सविताला म्हणतोय साईराज जो आहे तर माझ्या आजीची मुलगी, म्हणजे त्याच्या आजीची मुलगी म्हणजे काय असणार आहे, त्याच्या आजीची मुलगी कमल, म्हणजे हे कोण असणार आहे तर अमरची आत्या असणार आहे। म्हणजे अमरच्या आत्याचा नातू कोण आहे तर तो साईराज आहे। तर अमरची आत्या ही साईराजची आजी आहे, तर कमल आणि सविताचे आपल्याला नाते विचारलेलं आहे। तर इथे आपण योग्य रीतीने मांडलेलं आहे। तर अमरची आत्ते बहीण सविता आहे आणि सविताची आई कोण आहे तर कमल आहे, कारण कमल जी आहे तर ती अमिताच्या आजीची मुलगी, म्हणजे कोण झाली, अमरची आत्या झाली। आणि आत्ते बहीण कोण आहे, सविता, म्हणून ही
आता सविताची आई झाली कमल. मग आता हिचा कमलचा मुलगा कोण आहे, कमलचा नातू कोण आहे, साईराज आहे. आता कमलचा नातू साईराज असेल तर कमलची मुलगी सविता आहे, म्हणजे तिचा मुलगा तो साईराज असणार आहे. म्हणजे आपल्याला कमलचं आणि आपल्याला सविताचं नातं विचारलेलं आहे. म्हणजे कमल आणि सविता हे कोण असणार आहेत, मायालेकी असणार. म्हणजे कमलची मुलगी सविता आहे आणि सविताचा मुलगा साईराज आहे आणि कमलचा नातू साईराज आहे. तर हे तुम्ही पाहू शकता. म्हणजे कमल आणि सविताचं नातं काय आहे, तर आई आणि मुलगी. हेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. तर आई आणि मुलगी ऑप्शन आपल्याला 2 मध्ये दिलेला आहे, तेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 4. तर आता हा व्हेन डायग्रामवरती आधारित हा प्रश्न तुम्ही इथे पाहू शकता. तर दिलेल्या विधानासाठी अनुमान तपासा व योग्य पर्याय निवडा. तर आता विधाने काय दिले त्यावरून आपण काढून बघूयात. तर सर्व मानव वाघ आहेत. तर आता हे मानव आपण असं एक वर्तुळ काढू मानवासाठी. तर हे सर्व मानव कोण आहेत, तर वाघ आहेत. सर्व मानव हे वाघ आहेत असं आपण म्हणू. सर्व मानवला आपण काय यच म्हणूया, ह्युमन म्हणजे मानव, आणि वाघाला आपण टायगर म्हणूया. म्हणजे सर्व मानव वाघ आहेत. आणि परत काय दिले, सर्व मानव हुशार आहेत. सर्व मानव हुशार आहेत म्हणजे हे असं देखील येणार आहे. हुशारला आपण काय म्हणतो, क्लेवर, म्हणजे हे क्लेवर. या प्रकारे तुम्हाला हे डायग्राम मिळेल. तर यावरून जर आता अनुमान जर आपण चेक केले तर सर्व हुशार मानव आहेत. सर्व हुशार म्हणजे क्लेवर मानव आहेत का नाही, कारण काही टायगर पण आहेत. म्हणजे हे एक अनुमान चुकीचं ठरतं. दुसरं अनुमान काय दिले, सर्व वाघ मानव आहेत. तर आता सर्व टायगर हे ह्युमन आहेत का नाहीत, पण काही क्लेवर पण आहेत, पण हे देखील अनुमान चुकीचं ठरतं. वाघ नसणारे हुशार नाहीत. आता वाघ नसणारे जर पाहिलं तर ह्युमन हे काय आहे, तर क्लेवर आहेत. वाघ नसणारे काही ह्युमन पण आहेत. मग हे जर पाहिलं तर सर्व हुशार नाहीत असं म्हणता येणार नाही. हे देखील विधान चुकीचं ठरतं. आणि अनुमान 4 काय आहे, काही वाघ हुशार आहेत. तर हे आपण म्हणू शकतो. तर ह्यातले हे जर तुम्ही पाहिलं तर हे वाघ आहेत, इथे देखील काही थोडे शिल्लक राहतात. म्हणजे हे काही वाघ जे आहेत तर ते हुशार आहेत असं आपण म्हणू शकतो. आणि सर्व ह्युमन जे आहेत तर ते वाघ आहेत असं देखील इथं वाक्य दिलेलं आहे. म्हणजे 4 जे अनुमान जे आहेत तर ते योग्य जुळत आहे. काही वाघ हुशार आहेत असं आपण म्हणू शकतो. म्हणजे फक्त अनुमान 4 जे आहे तर याच्याशी तर्कसंगत आहे, म्हणून ऑप्शन 4 आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. तर पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 5. तर आता हा काय दिलेला आहे, येत्या लीप वर्षात मंगळवारी 17 तारखेला माझा वाढदिवस आहे. तर त्याच महिन्यात 5 रविवार असण्याची संभाव्यता निवडा. म्हणजे तोच जो महिना आहे तर त्या महिन्यात 5 रविवार असण्याची संभाव्यता आपल्याला काढायची. आता लीप वर्ष म्हणलं तर फेब्रुवारीचे किती दिवस असणार आहेत, 29 दिवस असणार आहेत. हे फक्त तुम्ही लक्षात घ्या. तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता. लीप वर्ष दिलेलं आहे आपल्याला. आणि काय लीप वर्षात किती दिवस असतात, फेब्रुवारीचे 29 दिवस असतात. म्हणजे कमीत कमी आपल्याला काय काढायचं आहे, कमीत कमी फेब्रुवारीचे दिवस किती आहेत. आता म्हणजे सर्वात कमी छोटा महिना कोणता असणार आहे, फेब्रुवारी 29 दिवसाचा. आता वाढदिवस त्यांनी तारीख दिली आहे, मंगळवारी आहे 17 तारखेला. मग 17च्या मागे जर 2 दिवस तुम्ही गेला तर कोणता वार असणार आहे, रविवार असणार आहे. आणि ह्या रविवारचीच आपल्याला 5 रविवार असण्याची संभाव्यता काढायची आहे. आता रविवारमध्ये +7 जर तुम्ही केलं तर काय होणार आहे, 15 + 7 22, 22 + 7 29. म्हणजे 22, 29 आणि 15ला हा रविवार असणार आहे. आणि 15च्या मागे देखील तसं तुम्ही गेला -7 म्हणजे 15तनं 7 गेले 8, 8 7 गेले 1. म्हणजे 8 व 1 तारखेला देखील काय असणार आहे, रविवार असणार आहे. म्हणजे 1, 8, 15, 22, 29 या तारखेला रविवार असणार आहे. म्हणजे फेब्रुवारी महिन्याचं आपलं चालू आहे असेल. तर मग निश्चित असणार आहे ना, कारण सगळ्या महिन्यात 29 दिवस आहेत आणि 1, 8, 15, 22, 29ला रविवार असणार आहे. म्हणजे आपण निश्चित सांगू शकतो, 100% सांगू शकतो की 5 रविवार असण्याची संभाव्यता ही निश्चित आहे. म्हणजे निश्चित असणारच आहेत, हे 100% असेल. हेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. म्हणजे निश्चित संभाव्यता आहे, म्हणजे 1 किंवा 100 म्हणतो त्याला. ऑप्शन 1 आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 6. तर हा देखील व्हेन डायग्रामवरती आधारित प्रश्न आहे. काय दिले, 46 विद्यार्थ्यांच्या वर्गात 18 फुटबॉल खेळले, 17 क्रिकेट खेळले, ज्यामध्ये 6 फुटबॉल खेळलेले आहेत. 16 विद्यार्थी हॉकी खेळले, ज्यामध्ये 4 क्रिकेट खेळलेले आहेत, परंतु फुटबॉल खेळलेले नाहीत. 5 विद्यार्थी कॅरम खेळलेले आहेत, पण कोणताही मैदानी खेळ खेळत नाहीत. म्हणजे कॅरमची साईडलाच धरायचे. तर इथे जर पाहिजे सगळीकडे तुम्हाला साईडला वर्तुळ दिसत आहे. म्हणजे कॅरम खेळणारे साईडलाच येणार आहेत, पण इथे 4 ऑप्शनमध्ये आहे, त्यामुळे अगोदरचं सर्व आपल्याला चेक करावं लागेल.
तर कोणती आकृती त्या तथ्यांचे प्रतिनिधित्व करते हे आपल्याला शोधायचं आहे. तर आता गणितात दिल्याप्रमाणे आपण जर आकृती काढली तर त्यांनी काय सांगितले, फुटबॉल खेळणारे एकूण किती 18 आहेत, म्हणून आपण ही फुटबॉलची 18 आकृती काढली. पण त्यांनीच काय म्हणले, त्यातले 6 जण क्रिकेट खेळतात, म्हणून हे 6ला आपण इकडे ह्या क्रिकेटमध्ये घेतलं, ह्या वर्तुळात घेतलं. मग क्रिकेट खेळणाऱ्यातले 4 जण जे आहेत तर ते काय हॉकी खेळतात, मग ह्यातले इकडे 4 आपण काढले आणि एकूण क्रिकेट खेळणारे किती होते, 17 होते. म्हणजे हे 7 आणि 6 13 आणि 4 17 झाले, हे 12 आणि 6 हे 18 झाले. फक्त फुटबॉल खेळणारे 12 झाले, फक्त क्रिकेट खेळणारे 7 झाले आणि हॉकी खेळणारे एकूण 16 आहेत, पण त्यातले 4 जण जे आहेत तर ते क्रिकेट खेळतात, म्हणजे फक्त हॉकी खेळणारे 12 झाले. आणि कॅरम खेळणारे 5, ते कोणताच बाकी खेळ खेळत नाहीत, म्हणून हे सेपरेट आहे. मग इथे जर तुम्ही पाहिलं, या सर्वांची जर तुम्ही बेरीज केली, 12 + 6 + 7 + 4 + 12 आणि हे 5, या सर्वांची जर बेरीज केली तर टोटल किती येते, 46 येते. म्हणजे ह्याप्रमाणे व्हेन डायग्राम तुझी येणार आहे. म्हणजे तुमची व्हेन डायग्राम याप्रमाणे येईल, 3 वर्तुळवर आणि 1 खाली साईडला. तर ही डायग्राम कशामध्ये दिली तुम्ही इथे पाहू शकता. तर आता इथे जर प्रश्नामध्ये तुम्ही जर पाहिलं तर इथे ऑप्शन 3 मध्ये तुम्हाला ही डायग्राम दिसत आहे, बघा पाहू शकता. तर याप्रमाणे ही डायग्राम येणार आहे. हेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल, ऑप्शन 3. तर पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 7. तर आता इथे जरी तुम्हाला हा प्रश्न दिसायला मोठा वाटत असला तर याचं आन्सर जे आहे तर ते लगेच निघतं. तर कसं निघतं तुम्ही इथे पाहू शकता. तर खालील वर्तुळालेख व तक्ता यांचा काळजीपूर्वक अभ्यास करा आणि दिलेल्या प्रश्नाचे उत्तर द्या. कामगारांची एकूण संख्या 1500 दिलेली आहेत आणि आता कशात कामगार काम करतात, लेखा विभागात 15%, वितरण 12, विपणन 13, मानव संसाधन 5, उत्पादन 25 आणि माहिती तंत्रज्ञान 20. याप्रमाणे कामगार कुठे काम करतात ते दिलेलं आहे आणि प्रत्येक विभागातील पुरुष कामगारांची त्या प्रत्येक विभागातील एकूण कामगारांची शेकडा प्रमाण दिलेलं आहे. म्हणजे माहिती तंत्रज्ञानमध्ये जेवढे कामगार आहेत त्यातले पुरुषांची टक्केवारी 35% आहे. असे त्याप्रमाणे उत्पादन, मानव संसाधन, विपणन, वितरण आणि लेखा विभागाची पुरुषांची टक्केवारी इथे तुम्हाला दिलेली आहे. तर आपल्याला प्रश्न इथे तुम्ही पाहू शकता काय दिलेलं आपल्याला इथे, कोणत्या विभागामध्ये सर्वात जास्त स्त्री कामगारांची संख्या आहे. तर लक्षात घ्या, इथे जास्त बाकी काय बघत बसणार, फक्त पर्यायामध्ये जे 4 विभाग आहेत ना त्याची संबंधित माहिती काढायची, कारण इतर बघण्यात वेळ वाया घालवायचा नाही. तर आता इथे माहिती तंत्रज्ञान दिले, विपणन दिले, लेखा विभाग दिले आणि वितरण दिले. तर इकडचं पण माहिती तंत्रज्ञान, त्यानंतर विपणन, वितरण आणि लेखा विभाग एवढंच बघायचं. उत्पादन आणि मानव संसाधन बघायचं नाही, कारण त्या ऑप्शनमध्ये नाहीच. तर ह्या 4 पैकीच एक उत्तर असणार आहे. तर ह्या 4 विभागाचा आपण एकूण संख्या काढूया कामगारांची आणि स्त्रियांची. तर आता गणितात दिल्याप्रमाणे आपण आता एकूण संख्या कामगारांची 15 आपल्याला दिली आहे. आणि आता जर पहिल्यांदा पाहिलं माहिती तंत्रज्ञान तर ते 20% आहेत एकूण कामगार. मग 1500 एकूण कामगार आहेत, त्याच्या 20% जर तुम्ही काढलं तर ते येतं 300. किती येतं, 300. आणि 300च्या पुरुष किती, 35% आहेत. मग राहिलेला 65% काय असणार आहे, स्त्री असणार आहे. 300च्या जर तुम्ही 65% काढलं तर ते येतं 195. म्हणजे माहिती तंत्रज्ञान विभागात एकूण 300 कामगार आहेत, त्यापैकी 195 स्त्रिया आहेत. त्याप्रमाणे विपणनचं पण काढायचं, एकूण 23% संख्या आहे, पुरुष 40% आहेत, मग राहिलेल्या 60% स्त्रिया असणार. अगोदर 23% काढून घ्यायचं 1500च्या एकूण कामगार किती, तर ते 345 येतात. आणि 345च्या स्त्रिया किती आहेत, त्या 60% आहेत, त्याच्या 60% परत काढायचं आणि ते येतं 207. त्याप्रमाणे लेखा विभागाचं देखील काढायचं, ते 15% दिले आणि पुरुषाचं प्रमाण 60% आहे, स्त्रियांचं 40% आहे. तर आपल्याला स्त्रियांची संख्या काढायची. तर टोटल कामगारांची संख्या 15% आहे. 1500च्या 15% केलं तर 225 येतं आणि त्याच्या स्त्रिया किती, 40%. ते जर 40% काढलं तर ते येतं 90. आणि चौथं राहिलं वितरण. वितरणमध्ये 12% आहेत एकूण. 1500च्या 12% तुम्ही जर काढलं तर एकूण 180 येतात आणि पुरुष 50% आहेत, म्हणजे स्त्रिया देखील 50% असणार आहेत. म्हणून 180 या 50% जर तुम्ही काढलं तर ते येतं 90. ह्या 4पैकी तुम्ही जर पाहिलं तर 207 जे आहे तर ती स्त्रियांची संख्या जास्त येते, जे की विपणन विभागात आहे. तुम्ही इथे पाहू शकता, विपणन विभागात जे आहे तर ती स्त्रिया 60% आहेत आणि एकूण 23% होतं आणि त्यातले 345 आहेत, त्याच्या 7% काढलं तर 207 स्त्रिया ज्या आहेत तर त्या विपणन विभागात म्हणजे सर्वाधिक आहेत. हेच आपलं योग्य आन्सर असणार आहे. तर आता इथे विपणन विभाग कशामध्ये दिला आहे, आपल्याला ऑप्शन 2 मध्ये दिलेलं आहे. तेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. तर पुढील प्रश्न पाहूयात आपण. तर प्रश्न क्रमांक 8. सीमा ए बिंदूपासून चालायला सुरुवात करून दक्षिणेकडे 2 मीटर चालत जाते, नंतर ती डाव्या बाजूला वळते.
तर आता जसं दिलं त्याप्रमाणे आपण काढून घेऊया. वाचत वाचत मी आता डायग्राम काढतोय ते. तर सीमा आता आहे ते ए बिंदू आहे, लक्षात घ्या. इथं ए बिंदूपासून सीमा काय दक्षिणेकडे चालत जाते. ते दक्षिणेकडे किती 2 मीटर. नंतर ती डाव्या बाजूला वळते. आता तिचं तोंड इकडे आहे, आपल्या डाव्या बाजूला वळते आणि 4 मीटर जाते. मी डावी बाजू तिची ही असणार आहे. इकडे किती गेली ती 4 मीटर जाते. आता ती उजव्या बाजूला वळते. आता तिचं तोंड इकडे असेल तर उजवी बाजू कुठे असणार आहे, इकडे खाली असणार आहे. म्हणजे उजव्या बाजूला परत ती वळते आणि किती मीटर उजव्या बाजूला वळून ती 2 मीटर चालत जाते. मी परत 2 मीटर इथे चालत जाते. नंतर परत तिचं काय, आता तोंड इकडे आहे दक्षिणेला. नंतर मग डावी साईड कोणती असणार आहे तर इकडची साईड. नंतर डाव्या बाजूला वळते आणि 2 मीटर चालत जाते. परत इकडे 2 मीटर गेलेली आहे. आता तिचं तोंड इकडे पूर्वेला झालेलं आहे आणि सी जी बिंदू जवळ येते, म्हणजे इथे जे आले त्या बिंदूचं नाव आहे सी. तर आता जर सीमा सी बिंदूपासून उत्तरेकडे 4 गेली, म्हणजे इथून जर उत्तरेकडे 4 गेली तर ती इथं येऊन पोचते. तर आता सध्याला काय म्हणले त्याने, तर ती ए बिंदूपासून किती दूर आहे. मग इथे ए पाशी पोचते. तर माझी ए बिंदू इथं आहे, त्याचा ए पासून सुरुवात केली ती आणि आता ती इथे आलेली आहे. तर हे अंतर आपल्याला इथे काढायचं आहे. हे अंतर किती असणार आहे, हे 4 आणि हे 2 किती असणार आहे एकूण, हे 2 आणि हे 4 एकूण किती झालं 6. सध्याला ती तिच्या ए बिंदूपासून किती लांब आहे तर ती 6 मीटर लांब आहे असं आपण म्हणू शकतो. तर 6 मीटर आपल्याला ऑप्शन 3 मध्ये दिलेलं आहे. तेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 9. तर काय दिले, एका विशिष्ट संकेतामध्ये तर आता विश्वनाथन हा शब्द याप्रमाणे लिहिलेला आहे. तर त्याच संकेतामध्ये राजशेखरन कसे लिहिले जाते. तर आता इथे जर तुम्ही जर आता नीट जर ऑब्झर्वेशन केलं तर विश्वनाथन, तर पहिले व्ही आय शब्द 2 जर घेतले तर ते उजवीकडून तुम्ही जर पाहिलं तर इथे उजवीकडून व्ही आय उलटे असे लिहिलेले दिसत आहेत तुम्हाला इथे जर तुम्ही पाहिलं. तर इकडचे पण काय करायचे, राजशेखरनचे पहिले आर ए आहेत. तर ते इकडून कसे येणार, आर आणि ए असे येणार, उजवीकडून आर आणि ए. तर असं पर्याय जर तुम्ही पाहिलं तर हे 2 आणि 4 ऑप्शन कट येतात, कारण इथे आर ए दिलेलं नाही, पण इथे 3 आणि 4 मध्ये आहे. आता त्याप्रमाणे पहिलं अक्षर बघायचं येतं. विश्वनाथांना त्यांनी काय केलं, एन ए गेले. आता इथे शेवटची 2 अक्षर काय आहेत, ए एन आहेत, त्याचे उलटे सुरुवातीला घेतलेत एन ए. तसेच राजशेखरचे आर ए आहेत, तर त्याची जर आपण शेवटची काय आहेत ए एन आहेत, ते जर उलटी काय येणार तर ही सुरुवातीला एन ए येणार, मधले काही असू द्या एन ए. मग इथे जर तुम्ही पाहिले या 2 मध्ये एन ए फक्त तुम्हाला ऑप्शन 1 मध्ये दिसत आहे, 3 ऑप्शन कट होतं. म्हणजे ऑप्शन एलिमिनेशन केलं तर एन ए आणि शेवटी ए आर असं कुठे दिसतं तुम्हाला, ऑप्शन 1 मध्ये दिसत आहे. म्हणजे बाकीच काय तुम्हाला बघायची गरज नाही, हेच आपलं योग्य आन्सर असेल. कारण वेळ महत्त्वाचा असतो, आपल्याला वेळेत सोडवणं गरजेचं आहे. ऑप्शन एलिमिनेशन करून तुम्ही तिथे सोडवू शकता. ऑप्शन 1 आपल्या या प्रश्नाचा आन्सर असेल. तर पुढील प्रश्न पाहूयात. जर P बरोबर 2Q आणि Q इज ग्रेटर दॅन R किंवा Q हे R पेक्षा मोठं आहे, तर खालीपैकी कोणते विधान किंवा कोणती विधाने निश्चितपणे म्हणले. बघा, निश्चित म्हणजे माहिती चुकीचे आहेत असं आपल्याला ओळखायचे आहेत. मग चुकीची नाही तर निश्चितपणे ती चुकीची असली पाहिजे आपल्याला निवडायचं आहे. तर 1 दिले R इज ग्रेटर दॅन P वजा Q. 2 दिले 2Q बरोबर P वजा R. 3 मध्ये दिले P गुणुले R बरोबर 2Q आणि P गुणुले Q हे R पेक्षा मोठा आहे, हे 4 मध्ये दिले. तर निश्चितपणे चुकीचे आपल्याला निवडायचे आहेत. तर कसं करतो आपण हे, तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही ते पाहू शकता. तर काय दिले, P बरोबर 2Q आणि मग आता ह्याच्यावरून Qची जर किंमत काढली तर हे 2 तिकडे Pला भागाकार झाले, Q बरोबर P/2 किंवा असं म्हणू शकतो. तर आणि दुसरं काय दिले, Q इज ग्रेटर दॅन R, म्हणजे Qची किंमत काय P/2 इज ग्रेटर दॅन R असं आपण त्याला म्हणू शकतो. तर आता पहिलं काय दिले, P वजा Q म्हणजे R इज ग्रेटर दॅन P वजा Q. इथे जर तुम्ही पाहिलं R हे P वजा Q पेक्षा मोठा आहे. Pची किंमत काय आहे 2Q ठेवली तर 2Q वजा Q किती होतं तर ते Q येतं. म्हणजे R हे Q पेक्षा मोठं दिले, पण आपल्याला काय दिले, Q हे R पेक्षा मोठं दिले. म्हणजे वेग जे आहे तर ते आपल्याला निश्चितपणे जे आहे तर ते चुकीचं आहे असं आपल्याला सांगता येईल. हे एक तर जे आहे तर ते निश्चितपणे चुकीचं आहे. तर आता इथे दुसरं पाहूयात आपण. काय दिले, 2Q बरोबर P वजा R. P बरोबर काय होणार, P 2Q च्या जागी P ठेवलं, P बरोबर ह्या इकडे Pच्या जागी 2Q ठेवलं, 2Q वजा R. म्हणजे असं आपण म्हणू शकतो की निश्चितपणे आपण म्हणू शकत नाही की P बरोबर Rची किंमत इथे 0 देखील असू शकते. म्हणजे P बरोबर 2Q येऊ शकतं. निश्चितपणे चुकीचं ह्याला म्हणू शकत नाही, हे बरोबर ठरतं.
त्याप्रमाणे 3 नंबरचं काय दिलेलं आहे, पी गुणुले आर बरोबर 2Q. पी गुणुले आर बरोबर 2 गुणुले पीची जर किंमत टाकली काय आहे, म्हणजे क्यूची जर किंमत टाकली तर पी छेद 2 आहे, तर हे 2ला 2 कट होतं, म्हणजे पीला पी हे कट होतं, म्हणजे फक्त आर राहतं. किंवा इथे पी बरोबर पी गुणुले आर, म्हणजे आरची किंमत इथे 1 जर असेल तर पी बरोबर पी येऊ शकतं. म्हणजे निश्चितपणे चुकीचं आहे असं आपण ह्याला म्हणू शकत नाही, म्हणून तिसरं सुद्धा देखील बरोबर आहे म्हणू शकतो. आणि चौथं काय दिलेलं आपल्याला, पी गुणुले क्यू हे आरपेक्षा मोठं आहे, तर निश्चितच असणार आहे, कारण क्यू जर हे आरपेक्षा मोठं असेल आणि पी बरोबर 2Q असेल तर 2Q गुणुले क्यू काय झालं, 2Q वर्ग, मग हे मोठंच होणार आहे आरपेक्षा. हे देखील निश्चितपणे योग्य आपल्याला म्हणता येईल. पण निश्चितपणे चुकीचं फक्त एकच विधान जे आहे, कोणतं, पहिलं, जे की आर वजा पी, म्हणजे आर इज ग्रेटर दॅन पी वजा क्यू, हे निश्चितपणे जे आहे तर ते चुकीचं आहे असं आपल्याला सांगता येईल. म्हणजे फक्त एकच हे आहे, बाकीचे हे 2, 3 आणि 4 जे आहेत तर ते निश्चितपणे आपण सांगू शकत नाही की हे चुकीचे आहेत, कारण काहीतरी किमती ठेवल्या तर त्या बरोबर येऊ शकतात. पण हे आर कधीच मोठं होणार नाही क्यूपेक्षा, कारण क्यू हे आरपेक्षा दिलेलं आहे. पण फक्त एकच विधान निश्चितपणे चुकीचं आहे असं सांगता येईल, तेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. म्हणजे आपण काय म्हणू शकतो, फक्त विधान 1 जे आहे तर ते निश्चितपणे जे आहे तर ते चुकीचं आहे असं आपण म्हणू शकतो. तर हे फक्त विधान 1 निश्चितपणे चुकीचं आहे, ऑप्शन 1 आपलं प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक प्रश्न क्रमांक डायरेक्ट 21 पाहूयात, कारण मधले जे 10 प्रश्न आहेत तर ते करंट अफेअरशी संबंध आहेत. तर आपल्याला फक्त गणित आणि बुद्धिमत्ते संबंधित ह्या व्हिडिओमध्ये बघायचे आहेत. तर प्रश्न 21 पासून पुढचे 31 पर्यंत जे आहेत तर ते गणिताचे आहेत, तर ते आपण पाहूयात. तसेच तुम्हाला जर याची PDF फ्रीमध्ये हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करावं, याची PDF फ्रीमध्ये मिळवा. तसेच इतर काही तुम्हाला माहिती हवी असेल तर तिथे तुम्हाला मिळू शकते. तर इथे काय झाले, 3चा घातांक 4 भागिले 3चा घातांक x बरोबर 59,049. तर x बरोबर किती आपल्याला काढायचं आहे. तर गणितात दिल्याप्रमाणे आपण जे आहे तर ते लिहून घेतलं. 3चा घातांक 4 भागिले 3चा घातांक x बरोबर 59,049. तर आता घातांक पाया समान मधलं चिन्ह भागाकार, तर घातांकाची वजाबाकी होते. 3चा घातांक हे 4 वजा x असं आपण लिहू शकतो. बरोबर हे जर तुम्ही जर काढलं तर ह्या 59,049 मध्ये 3चा घातांक 10 असतं. 3चा 10 वेळेस जर गुणाकार केला तर तुम्हाला हे भेटून जाईल. हे 4 पाया समान आहेत 3, म्हणजे ह्याला आपण बरोबर हे 3चा घातांक 10ला कम्पेअर करू शकतो. म्हणजे 4 वजा x बरोबर हे 10 असं आपण लिहू शकतो. हे वजा x तिकडे गेल्यावर काय होणार, अधिक x, आणि ते अधिक 10 इकडे आल्यावर वजा 10 होईल. 4 वजा 10 बरोबर x. 4 मधून 10 गेले, 10चं चिन्ह वजा आहे म्हणून वजा 6. x ची किंमत किती आली, वजा 6. हेच आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल. तर वजा 6 आपल्याला ऑप्शन 2 मध्ये दिलेलं आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 22. एका परीक्षा केंद्रात 60 विद्यार्थी गणिताची परीक्षा देतात, 36 विद्यार्थी जीवशास्त्राची परीक्षा देतात आणि 24 विद्यार्थी जे आहेत ते इतिहासाची परीक्षा देतात. जर एका खोलीत एकच विषयाची परीक्षा घेता येते आणि प्रत्येक खोलीत विद्यार्थ्यांची संख्या समान ठेवायची असेल तर कमीत कमी किती खोल्या लागतील. तर लक्षात घ्या, एकूण किती परीक्षा केंद्रात, हे पहिले 60, नंतर गणिताची देतात 60, त्यानंतर जीवशास्त्राची 36 जण देतात, आणि परत काय म्हटलेलं आहे त्यांनी, 24 विद्यार्थी इतिहासाची परीक्षा देतात. तर काय करायचं, ह्या तिघांचा लसावी काढायचा. लसावी जर काढला तर 60 दोन्ही 120, त्यानंतर 180, 120. तर सॉरी, लसावी नाही तर ह्याचा मसावी काढायचा असतो, कारण आपल्याला एकूण म्हणजे एका खोलीत किती जास्तीत जास्त विद्यार्थी मावू शकतील तर ते मसावी काढल्यानंतर कळेल. त्या तिघांना भाग जाणारे पर्यायातील जर तुम्ही मोठ्यात मोठी संख्या बघितली तर इथे तुम्हाला 12 दिसत आहे. 12ने भाग जातो इथे. 12 पंचे 60, म्हणजे 12 जो आहे तर याचा म्हणजे 12 ते 36 आणि 12 दोन्ही 24. 12 हा काय असणार आहे, याचा मसावी असणार आहे. तर ही 12 काय झाले तर हे काही जण काढतात आणि हे 12 आन्सर देतात. तर हे 12 काय झाली, एका खोलीतील विद्यार्थ्यांची संख्या किती झाली, 12 झाली. एकूण किती विद्यार्थी आहेत, या तिघांची जर बेरीज केली 60, 36 आणि 24 तर ती किती येते, एकूण 120 येते. एका खोलीत 12 विद्यार्थी आहेत. हे 120ला जर तुम्ही 12ने भागलं तर 12 1 12, 12 0 0, 12 10 20 असे, म्हणजे किती, 10. रूम्स किती असणार आहेत तर त्या 10 असणार आहेत, आणि एका रूम्समध्ये विद्यार्थी किती असणार आहेत तर ते 12 असणार आहेत. म्हणजे एकूण खोल्या किती लागतील विचारलेलं तर त्या 10 लागतील, जे की ऑप्शन 3 मध्ये आपल्याला दिलेलं आहे. तेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 23.
ऋतुजाजवळ एकूण 700 रुपये आहेत. त्यामध्ये ₹100, ₹20 व ₹10च्या चलनी नोटा आहेत. म्हणजे 3 प्रकारच्या नोटा आहेत तिच्याकडे. एकूण 700 रुपये आहेत. ₹100 व 10च्या नोटांचे प्रमाण 1:2 आहे. जर तिच्यावर एकूण 20 चलनी नोटा असतील तर 100, 20 व 10च्या प्रत्येकी किती नोटा आहेत? तर काय दिले आपल्याला इथे? 100 आणि 10च्या नोटांचे प्रमाण 1:2 आहेत. म्हणजे जेवढ्या 100 आहेत त्याच्या निम्म्या ज्या आहेत, म्हणजे त्याच्या डबल ज्या आहेत तर त्या 10 नोटा आहेत. इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे 3ची दुप्पट 6 आहे, 4ची दुप्पट 8 आहे, 6ची 12 आहे, 5ची 10 आहे. मग सगळीकडे पर्यायामध्ये तुम्हाला त्यांनी दिलेलं आहे. फक्त काय करायचं, इथे आता तुम्ही डायरेक्ट पर्यायावरून हे आन्सर काढू शकता. तर ते पर्याय 3 मध्ये तुम्ही जर घेतला तर पहिल्या 100च्या नोटा आहेत. म्हणजे 100 गुणिले 5 किती झालं? हे 500 रुपये झालं. अधिक दुसऱ्या किती? 20च्या नोटा आहेत. 20च्या 5 आहेत. 20 5 100 रुपये झाले. आणि 10च्या 10 नोटा आहेत. 10 10 100. म्हणजे 500 अधिक 100 अधिक 100. इथे जर तुम्ही केलं तर डायरेक्ट किती येतं? 700 येतं. बाकी काय करायची तुम्हाला गरज नाही. पर्यावरण हे तुम्ही ॲन्सर काढू शकता. तर 50 50 10 या प्रमाणात जे आहे तर त्या 100, 20 आणि 10 रुपयांच्या नोटा आहेत. ऑप्शन 3 आपलं या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असणार आहे. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 24. अमित 5 पाने 1 दिवसात लिहितो तर संध्या 2 पाने 1 दिवसात पुसून टाकते. जर अमित आणि संध्या 1 दिवसाआड काम करत असतील, पहिल्या दिवशी अमित आणि दुसऱ्या दिवशी संध्या, मग परत तिसऱ्या दिवशी अमित, चौथ्या दिवशी संध्या, याप्रमाणे त्यांनी दिलेलं आहे. तर 60 पानांचे पुस्तक लिहायला त्यांना किती दिवस लागतील? अमितचे 60 पाने पूर्ण झाल्यानंतर संध्या पाने पुसणे बंद करते. म्हणजे 60 हा आकडा आला का तिथून पुढे संध्या पाने पुसत नाही. तर हे लक्षात घ्या. तर आता हे कसं सॉल्व्ह करतो आपण? तर आता गणितात वाचत वाचत आपण इथे सोडूया. तर काय झाले? अमित 5 पाने जे आहे तर 1 दिवसात लिहितो आणि संध्या 2 पाने 1 दिवसात पुसते. म्हणजे पहिल्या दिवशी आला अमित, त्याने 5 पाने लिहिली आणि दुसऱ्या दिवशी आली संध्या, तिने 2 पाने पुसली. म्हणजे 5 मधून 2 गेले, किती राहिले? 3 राहिले. जी 1 आणि 2 दिवसाला किती पाने झाली तयार? तर 3 पाने तयार झाली. म्हणजे 2 दिवसाला 3 पाने. तर 60 पानांचे पुस्तक आहे. मग 60च्या तुम्ही 2/3 जर काढलं, कारण 2 दिवसाला 3 पाने तयार होतात, हे जर काढलं तर किती येतं? तर 60 दोन्ही 120 भागिले 3 म्हणजे किती येतं? 40 येतं. 40 हे येतं, पण एक्झॅक्ट 40 येतं का? नाही. कारण हे जर तुम्ही पाहिलं तर काय म्हणले त्यांनी? शेवटीचं वाक्य वाचा, 60 पाने पूर्ण झाल्यानंतर ती पाने पुसणे बंद करते. म्हणजे निश्चितच उत्तर जे आहे तर ती 40पेक्षा कमी असणार आहे. 40 तर नसणार आहे. तर 40च्या जवळचा पर्याय तुम्ही जर पाहिला तर 38.6. तर हे जे आहे तर त्याचं योग्य ॲन्सर असणार आहे. तुम्ही जर इथे पाहिलं तर 55 पानापर्यंत समजा ते गेले. एकूण 55 पानं त्यांनी जे आहे तर ती वाचली. म्हणजे 2 दिवसात किती पानं आहे त्यांनी तयार होतात? म्हणजे लिहून तर 3 होतात. 55 पानं तयार होण्यासाठी किती दिवस लागतील हे जर तुम्ही काढलं तर 55 गुणिले 3 भागिले 2 जर केलं तर थोडं करेक्शन करा. तर 3 पाने 2 दिवसात, तर 55 पाने किती दिवसात होतील? 55 दोन्ही 110 भागिले 3, तर ते किती येतं? 36.6 येतं. आणि परत जर अजून 2 दिवस लागणार ना 55 पानानंतर, कारण 55 पाने जे आहेत तर ते हिचा नंबर संपलेला आहे. मग पुढे 5 जर त्याने पाने वाढले तर त्याच्यामध्ये 2 दिवस ॲड करायचे. म्हणजे 38 पॉईंट जे आहे तर ते 66 किंवा 38.6 असं आपण म्हणू शकतो. म्हणजे अमितने जे आहे तर ते 60 पाने पूर्ण झाल्यानंतर संध्या पाने पुसणे बंद करते. म्हणून एकूण किती? तर 38.6 जे आहे तर ते दिवस त्यांना लागणार आहेत. हे उत्तर जे आहे तर ते पॉईंटमध्ये येईल. ऑप्शन 2 आपलं या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 25. तर हा दिसायला तुम्हाला प्रश्न मोठा वाटतो, पण एकदम याचं डायरेक्ट तुम्हाला बघूनच याचं ॲन्सर तुम्ही काढू शकता. तर आता इथे काय दिले बघा, प्रश्न वाचूयात अगोदर आपण. खालील चित्रलेख 2023च्या पहिल्या 6 महिन्यात शाळेत येणाऱ्या मुलांची संख्या दर्शवतो. कोणत्या महिन्यात मुलांची संख्या आधीच्या महिन्यापेक्षा सगळ्यात जास्त टक्क्यांनी वाढते? म्हणजे ही एक मुलगा बरोबर तुम्हाला 100 प्रमाण दिले. म्हणजे इथे जर 5 मुले असतील तर हे किती असणार आहे? 500 असणार आहे. हे किती असणार आहे? 2 आहेत म्हणून हे 200. हे 4 आहेत म्हणून हे 400. हे किती आहेत? 7 आहेत म्हणून हे इथे 700. त्याप्रमाणे 6 आहेत 600, ते 600. आणि शेवटी किती आहेत? तर हे 8 आहेत म्हणून हे 800.
म्हणजे अगोदरच्या महिन्यापेक्षा काय म्हणले त्यांनी, कोणत्या महिन्यात मुलांची संख्या आधीच्या महिन्यापेक्षा सगळ्यात जास्त टक्क्यांनी वाढली. तर आता इथे जर तुम्ही बघितलं फेब्रुवारी महिन्यात इथे 200 होती आणि इथे किती झाली 400 झाली. म्हणजे दुपटीनं जी आहे तर ती वाढलेली आहे. बाकी तुम्ही जर इथं पाहिले इथे 400 आहे आणि इथे 700 झाली, म्हणजे दुपटीपेक्षा कमीच आहे. त्यानंतर इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे 600 आहे, इथे 800 आहे, इथे सुद्धा दुपटीपेक्षा कमीच आहे. म्हणजे फक्त फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात जर तुम्ही पाहिलं तर 200 होती 400 झाली, म्हणजे संख्या दुप्पट झाली. म्हणजे आधीच्या कोणत्या महिन्याच्या मुलांची संख्या आधीच्या महिन्यापेक्षा सगळ्यात जास्त टक्क्यांनी वाढते, तर ती मार्च महिन्याच्या असं आपल्याला इथे म्हणता येईल. कारण मार्च महिन्यात दुपटीनं वाढते. इथे 200 होते तर तिथे 400 झाले. म्हणजे आपला आन्सर काय असणार आहे तर मार्च महिन्यात. हे तुम्ही बघून देखील दिसायला मोठा प्रश्न वाटतो, पण बघून ऑब्झर्वेशन करून तुम्ही डायरेक्ट याचं आन्सर काढू शकता. योग्य आन्सर असणार आहे ऑप्शन 2. तर मार्च महिना असेल. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 26. तर इथे देखील आपल्याला एक वृत्तालेख दिलेला आहे. तर या वृत्तालेखात गावातील जमीन एकरात विविध प्रकारच्या अन्नधान्य पिकाखाली असलेल्या लागवडीखाली क्षेत्र दर्शवते. कोणत्या 3 अन्नधान्य पिकांचे लागवडीखाली क्षेत्र एकूण जमिनीच्या 50% आहे. तर लक्षात घ्या, एकूण हे आता तुम्हाला हे वर्तुळ दिलेलं आहे. वर्तुळ किती अंशाचं असतं, 360 अंशाचं असतं. म्हणजे अशा कोणते 3 पीक आहेत, या तिघांची बेरीज 160च्या निम्म जर केलं तर किती येतं 180 अंश. म्हणजे 180 अंश इथे तुम्हाला अंशमध्ये दिले, टक्क्याची तुम्हाला गरज पण नाही. तर हे 50% जरी इथे त्यांनी दिले असतं, 50% म्हणजे किती 180. ह्या म्हणजे एकूण 360च्या निम्म 180 म्हणजेच 50%. असे 3 कोणती पिकं आहेत पर्यायातून बघा ज्यांची बेरीज 180 येते. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर मका, बाजरी. लक्षात घ्या, मका कुठे आहे 77%, बाजरी 85% आणि मका, बाजरी आणि मोहरी. मोहरी कुठं आहे तर इथे आहे, मोहरी 18%. म्हणजे 18%, 85% 77%. या तिघांची जर बेरीज तुम्ही केली तर किती येते 180 अंश येते, म्हणजे निम्मी येते. हेच तुमचं डायरेक्ट आन्सर असणार आहे. म्हणजे ऑब्झर्वेशन करून तुम्हाला किती लागले, 10 ते 15 सेकंदात तुम्ही हे आन्सर काढू शकता पर्यायावरून. आणि पहिलाच ऑप्शन दिला आहे त्यांनी, मका, बाजरी आणि मोहरी. तिघांची बेरीज जर केली तर 180 अंश येते, जी की 50% असं आपण म्हणू शकतो 100 पैकी. म्हणजे ऑप्शन 1 आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. तर पुढचे जे प्रश्न आहेत हे आलेखावरती होते. तर इथे त्यांनी जर तुम्ही जर इथे जर पाहू शकता आलेख, तर इथे काय योग्य आहे, म्हणजे हे उंची प्रमाण व्यवस्थित नसल्यामुळे याच्यावरती 2 प्रश्न दिले होते 27 आणि 28. तर हा प्रश्न जे होते हे 27 आणि 28 रद्द करण्यात आले होते, कारण ते उंची एक्झॅक्ट इथे कळत नाही म्हणून ते रद्द झालेले होते. तर डायरेक्ट आता आपण 29वा प्रश्न पाहूयात. तर 27, 28 कॅन्सल आहे, तर 29वा प्रश्न पाहूयात. तर आता मिक्सचर आणि ॲलिगेशन म्हणजे ह्याच्यावरती आधारित हा प्रश्न आहे. मिश्रणावरती 16% ॲसिड असलेल्या 50 लिटर द्रावणात किती लिटर पाणी ओतावे, म्हणजे नवीन द्रावणातील ॲसिडचे प्रमाण जे आहे तर ते 10% होईल. तर हे खूप सोपे गणित असतात. तुम्ही इथे आता मी संपूर्ण स्पष्टीकरणाचं इथे आता तुम्हाला सांगत आहे हे गणित कसं सॉल्व्ह करायचं ते. तर आता गणितात जे जे दिलं आहे ते लिहून आपण घेऊयात. तर एकूण द्रावण किती आहे, सुरुवातीला 50 लिटर आहे, त्यामध्ये 16% आम्ल आहे. मग आम्ल प्रमाण 50च्या किती 16%, 50 गुणिले 16 भागिले 100 जर केलं तर किती येतं 8 लिटर जे आहे तर ते आम्ल आहे. 50 लिटरपैकी 8 लिटर आम्ल आहे. पाणी किती असणार आहे 50 वजा 8 म्हणजे 42 लिटर सुरुवातीला पाणी आणि 8 लिटर आम्ल आहे. आता यामध्ये अजून किती पाणी ॲड करावे, तर जे पाणी ॲड करायचं आहे त्याला आपण x मानू. म्हणजे अजून x लिटर पाणी मिळवावे तेव्हा आम्लाचे प्रमाण जे आहे तर ते 10% होईल असं आपण म्हणूया. तर तेच आपल्याला x ची किंमत काढायची आहे. अजून किती पाणी मिळवल्यास आम्लाचं प्रमाण 16%वरून 10%वर येईल. तर आम्ल भागिले पाणी आपल्याला रेशो माहिती आहे. तर आम्ल किती आहे 8 लिटर, पाणी आहे 42 लिटर. तर आता आपल्याला काय ॲड करायचं आहे, त्यामध्ये किती अजून पाणी मिळवावे, म्हणजे x लिटर पाणी मिळवावे, म्हणजे पाण्यातच आपण पाणी मिळवणार. म्हणजे 42 लिटर अधिक हे x लिटर बरोबर किती झालं पाहिजे प्रमाण, तर 10% झालं पाहिजे. आम्लाचं 10%, मी वर 10% आपण लिहिणार, कारण वर आम्ल दिलेलं आपण. आम्लाचं 10% असेल तर राहिलेलं 90% पाणी असणार, म्हणून त्याला आपण 90% लिहूया. यांचा जर आता तिरकस गुणाकार जर केला तर 8 लिटर गुणिले 9 जर केलं तर हे 709 72 वरचा 0 म्हणजे 720 लिटर बरोबर. हे 42 लिटर गुणिले 10 जर केलं तर 420 अधिक हे 10 गुणिले x 10x. तर आता हे 420 इकडे वजा होईल 720 मधून, म्हणजे 720 वजा 420 बरोबर हे 10x ला 10x. 720 मधून 420 गेले राहिले 300.
300 म्हणजे काय हे लिटरमध्ये आहे, शेवटी आपण युनिट लिहूया. 300 बरोबर 10x. ह्या शून्याला हा शून्य कट झाला, राहिलं काय 30 बरोबर x. म्हणजे काय 30 लिटर. म्हणजे अजून 30 लिटर जे आहे तर ते पाणी जर आपण मिसळले त्यामध्ये तर ते आम्लाचे प्रमाण जे आहे तर ते किती होणार आहे, तर ते 10% होईल असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे आपला आन्सर काय असेल तर अजून 30 लिटर जे आहे तर ते आपल्याला पाणी ॲड करावं लागेल, जे की ऑप्शन 3 मध्ये आपल्याला दिलेलं आहे. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 30. नवरा व बायको यांच्या वयांची सरासरी त्यांच्या विवाहाच्या वेळी 25 वर्षे होती. म्हणजे दोघांच्या वयाची सरासरी 25 वर्षे होती विवाहाच्या वेळी. विवाहानंतर बरोबर 2 वर्षांनी त्यांना मुलगा झाला. त्या तिघांच्या आजच्या वयाची बेरीज 24 वर्ष आहे. आजच्या वयाची सरासरी लक्षात घ्या, तिघांच्या आजच्या वयाची सरासरी 24 वर्ष आहे. तर त्यांच्या लग्नाला किती वर्ष झाली आपल्याला हे काढायचं आहे. तर कसं काढतो आपण हे, तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता. काय दिलेलं आहे, विवाहाच्या वेळी नवरा व बायकोची वयाची सरासरी किती होती, 25 होती. मग वय किती असणार आहे, सरासरी गुणवले दोघं आहेत म्हणून 2, 25 दोन्ही किती 50 वर्षे हे आहे, तर दोघांच्या वयाची बेरीज असेल लग्नावेळी. 2 वर्षांनी त्यांना मुलगा झाला. आता 2 वर्षांनी तेव्हा मुलगा झाला, मग वयाची बेरीज काय होणार, बायकोचं 2 वर्ष नवऱ्याचं 2 वर्ष, म्हणजे 50 अधिक 2 अधिक 2 म्हणजे तेव्हा वयाची बेरीज किती झाली, 54 वर्षे झाली. आता आजची तिघांच्या वयाची सरासरी आपल्याला दिलेली आहे 24. मग आजची तिघांची वयाची बेरीज काय असणार आहे, सरासरी गुणवले तिघं आहेत म्हणून 3, 24 तरी किती 72 वर्ष आजची तिघांच्या वयाची बेरीज असेल. मग आता हाच फरक आपल्याला काढायचा आहे. 72 मधून हे 54 वर्ष, मी लग्नानंतर 2 वर्षाला मुलगा झाला ना, म्हणजे मुलाचं वय जर काढलं तर आपल्याला बाकी मिळून जाईल. 72 मधून हे 54 गेले, राहिले किती 18 वर्ष. म्हणजे जे आहे तर ते तिघांचे वय जे आहे तर ते 18 वर्षे वाढले, कारण हे तिघांची सरासरी होती म्हणून हे 18 वर्षांनी तिघांचे वय वाढले. म्हणजे मुलगा झाल्यापासून 18/3 म्हणजे किती, तिघांची सरासरी काढली म्हणून आपण ते 3 ने भागलं, म्हणजे 6. कारण तिथून पुढे जे आहे 54च्या पुढे, तर इथून मुलगा झाला ना 54 वय दोघांची बेरीज होती, तिथून पुढे किती फरक आला आपला 18 आला, म्हणून तिघांचं वय त्यामध्ये ॲड झालं 72 मध्ये, म्हणून ते आला आपण 3 ने भागलं. 18 भागिले 3 जर केलं तर किती 6 वर्षे. म्हणजे मुलाचं वय 6 वर्ष असणार आहे. आणि लग्नानंतर किती वर्षाने मुलगा झाला, 2 वर्षाने, म्हणजे अधिक 2 म्हणजे लग्नानंतर, म्हणजे 6 अधिक 2 जर केलं तर किती येतं 8 वर्षे. लग्नाला किती वर्ष झाली असतील त्यांच्या, आता 8 वर्ष झाली असतील. हेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल, 8 वर्ष लग्नाला त्यांच्या झाली असतील. तर पर्याय क्रमांक 1 मध्ये आपल्याला दिलेलं आहे, हेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. तर पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 31. तर हा शेवटचा प्रश्न आहे आपला गणिताशी संबंधित, महत्त्वाचा नाही. अजून एक प्रश्न आहे, हा शेवटचाच प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 31. एका कंपनीच्या 2 वर्षाचा खर्च व नफा खालील जोड स्तंभालेखात दिलेला आहे. तर 2 वर्षाचा एकूण नफा खर्चाच्या किती टक्के होता. तर लक्षात घ्या, हे आता तुम्हाला इथे आता स्पष्ट दिसत आहे, हे 100 आहे, हे 120 आहे. पण मागाचा जो आलेख होता त्यामध्ये हे जुळत नव्हतं म्हणून ते प्रश्न रद्द झाला. हे 40 आहे आणि हे तुम्हाला इथे दिसत आहे 60 आहे. म्हणजे आपल्याला काय म्हणले, 2 वर्षाचा एकूण नफा खर्चाचा किती टक्के आहे. तर खर्च पांढऱ्यामध्ये दिले आहे, नफा इथे तुम्हाला ब्लॅकमध्ये दिले आहे. तर आपल्याला काय करायचं, 2 वर्षाचा एकूण नफा. तर नफा किती असणार आहे, हा 40 आणि हा 60, किती झाला नफा, हा 100 झाला. हा 2 वर्षाचा एकूण नफा एकूण खर्चाचे किती टक्के आहे. एकूण खर्च आता पांढऱ्यामध्ये दिलेला आहे, हा 100 आणि हा 120, किती झाला 220. ह्याच्या किती टक्के आहे, म्हणजे गुणवले 100. 100 भागिले 220 गुणवले 100. ह्या शून्याला ही शून्य गेले, 100 गुणवले 10, 1000, 1000 भागिले 22 जर केलं तर ते येतं 45.45%. किती येतं 45.45% येतं. 1000 भागिले जर तुम्ही 22 केलं तर ते येतं 45.45%. तर 45.45% कशामध्ये दिलं आपल्याला, तर इथे तुम्ही पाहू शकता ऑप्शन 4 मध्ये आपल्याला दिलेलं आहे. 45.45% जे आहे तर ते 2 वर्षाचा एकूण नफा जो आहे तर तो खर्चाच्या 45.45% होता. साधं सिंपल गणित आहे हे. तुम्हाला आलेखमध्ये वाटतं अवघड आहे, पण निरीक्षण करायचं 2 मिनटात तुम्हाला हे आन्सर निघून जाईल. फक्त हे दिसायला मोठे जरी असले तरी 10 ते 15 सेकंदात तुम्ही याचा आन्सर काढू शकता, कॅल्क्युलेशन जर तुमचं थोडं फास्ट असेल तर. म्हणजे ऑप्शन 4 जे आहे तर त्या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल 45.45%. तर मित्रांनो, आपला जो MPSC गट ब चा
कंबाईनचा मुख्य परीक्षेचा आपला पेपर 2 चालू आहे। तर यामधील आज आपण जे आहे तर ते गणित व बुद्धिमत्तेशी संबंधित महत्त्वाचे जे 21 प्रश्न आले ते 2 प्रश्न वगळले म्हणजे ते रद्द झाले ते सोडून आपण जे आहे तर ते महत्त्वाचे असे 19 प्रश्न स्पष्टीकरणासहित पाहिलेले आहेत। जर तुम्हाला या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा। तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा व असेच जर नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोर बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।